तर जशा आपण परचेसच्या एंट्री केल्या बरोबर आहे, तसंच इथनं आपण आता काय करतो, इथनं आपण आता सेल्सच्या एंट्री करतो. आता इथनं आपण सेल्सच्या एंट्रीज करूया, सेम एंट्रीज. इथं आपण एक वेगळं शीट घेऊया आणि इथं आपण एंट्रीज करूया. बरोबर आहे. सगळा मॅटर आपण हेडिंग जे आहे ते आपण हेच ठेवूया. फक्त आता आपल्याला काय करायचं, इथनं आता सेल्स एंट्रीज करायचे आता. बरोबर आहे. आता समजा याच्यातली पहिली जी एंट्री आहे, आपण रोखीने माल विकला. काय केलं आपण इथनं आता, रोखीने माल विकला. रोखीने माल विकला तर त्याला आपण काय म्हणतो, सेल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सेल्स. आता इथं आपल्याला सेल्स एंट्रीज करायच्या. सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000. रोखीने माल विकला. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश आलं. आपण काय केला, माल विक्री केला म्हणजे सेल्स केला. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. बरोबर आहे. कुठल्या अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. मग रिअल अकाउंटचा नेम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश कम्स इन. बरोबर आहे. सेल्स काय झालं, सेल्स इज ॲन इन्कम. नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. बरोबर आहे. ही पहिली एंट्री झाली. आता समजा मिस्टर संजय ह्या व्यक्तीला आपण उधारीवरती माल विकला. कुठल्याही पार्टीला उधारीवरती माल विकला तर ते काय होतं, पार्टी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. उधारीवरती माल विकला म्हणजे मिस्टर संजयकडनं आपल्याला पैसे येणे असतात. ज्या पार्टीकडनं किंवा व्यक्तीकडनं आपल्याला पैसे येणं असतात त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. मग संजय हे कोण झालं इथनं, संजय इज द पर्सनल अकाउंट. संजय काय झालं, पर्सनल. सेल्स काय झालं इथनं आपण, नॉमिनल अकाउंट. संजय अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. संजय इज गिवर, मिस्टर संजय इज गिवर, सॉरी मिस्टर संजय इज रिसिवर. बरोबर आहे. सेल्स इज ॲन इन्कम. ओके, समजले. रिटर्न गुड्स फ्रॉम मिस्टर संजय. संजयकडनं माल आपण विकला होता, विकलेला माल परत आला त्याला काय म्हणतो आपण, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचे कुठलं अकाउंट झालं आपलं इथनं, नॉमिनल अकाउंट. माल कोणाकडनं परत आला तर संजयकडनं आला. संजय हे कुठलं अकाउंट आहे, संजय इज द पर्सनल अकाउंट. ह्याला डेबिट, ह्याला क्रेडिट. सेल्स रिटर्न्स, सेल्स रिटर्न इज ॲन एक्सपेन्सेस. मिस्टर संजय इज गिवर, संजय इज गिवर. ओके. आता संजयकडनं आपल्याला कॅश आली. काय एंट्री करतो, कॅश अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. संजय हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट. बरोबर आहे. हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट, संजय अकाउंट क्रेडिट. कॅश कम्स इन. बरोबर आहे. संजय इज गिवर. ओके, समजलं येत ना. आता पेमेंट रिसिव्ड फ्रॉम संजय बाय चेक विच डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया. चेक भेटला, कुठं भरला आपण, बँक ऑफ इंडिया. हु इज द रिसिवर, बँक ऑफ इंडियाज रिसिवर. चेक कोणी दिला, संजयने दिला. संजय इज गिवर. मग इथं एंट्री काय होईल, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय अकाउंट क्रेडिट. संजय इथं आपल्याला मिस्टर संजय लिहायला पाहिजे होतं. हे सगळीकडे एक वाक्यता असेल. ओके, दोन्ही पण आपले काय झालीत ना आता, पर्सनल अकाउंट. या अकाउंटला डेबिट, ह्या अकाउंटला क्रेडिट. हु इज द रिसिवर, बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. कारण चेक कुणाला भेटला तर बँकेला मिळाला. सो बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. हु इज द गिवर, मिस्टर संजय इज गिवर. ओके, कळलं. मिस्टर संजय इज गिवर. ओके, हे समजलं एंट्री तुला आता इथं व्यवस्थित.
ह्या अशा 5 एंट्री झाल्या. आता समजा उलटी एंट्री झाली की मिस्टर संजयला चेक दिला होता, तो चेक काय झाला, बाउन्स झाला. बाउन्स झालेला चेक कुणाला परत केला आपण इथनं, संजयला. चेक कोणी दिला मग आता, बँक ऑफ इंडियाने. दोन्ही पण आपली काय झालीत ना आता, पर्सनल अकाउंट. बरोबर आहे, डेबिट क्रेडिट. मिस्टर संजय इज रिसिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. ही जी एंट्री असेल ही एंट्री कुठली आपली इथनं, चेक रिटर्न. ओके, कुठली एंट्री झाली ती आपली इथनं आता, चेक रिटर्नची एंट्री झालेली आता इथं. समजलं इथनं आता. ह्याला काय म्हणलं आपण इथनं, सेल्स एंट्रीज. म्हणजे ह्या ज्या 6 एंट्रीज आहेत ह्या आपल्याला सेल्स करता वापरल्या जातात. रोखीने माल विकला, कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमध्ये काय आली, कॅश. मग रिझनमध्ये काय लिहिलं आपण, कॅश कम्स इन. सेल्समध्ये काय झालं, इन्कम आहे. हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल. सेल्स इज अँड इन्कम. संजयला उधारीवरती माल विकला, संजय अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. संजय कुठलं अकाउंट आहे, पर्सनल. सेल कुठलं आहे, नॉमिनल. संजय इज रिसिवर, सेल्स इज अँड इन्कम. विकलेला माल संजयला आपण परत पाठवला, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. सेल कुठला अकाउंट आहे, नॉमिनल. सेल्स रिटर्न इज अँड एक्सपेन्सेस. संजय इज गिवर. संजयकडनं आपल्याला कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल. संजय कुठलं आहे, पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश कम्स इन. संजय इज गिवर. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे, पर्सनल. संजय कुठला आहे, पर्सनल. बँक ऑफ इंडिया इज रिसिवर, मिस्टर संजय इज गिवर. काय म्हटलं आपण जरा इथनं, मिस्टर संजय इज गिवर. ओके, मिस्टर संजय अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. संजय कुठला अकाउंट आहे, पर्सनल. बँक ऑफ इंडिया पर्सनल. संजय इज रिसिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. ओके, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. या माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझा मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.